अमरीश भाई, एक तर तुमच्या मुलाखती बहुधा फार होत नाहीत. तुम्ही फार प्रसिद्धीपासून लांब राहता आणि ते करत असतानाच म्हणजे तुम्ही जे काम शिरपूर पॅटर्नमुळं महाराष्ट्राच्या नजरेत आधी भरलं आणि नंतर ते देशामध्ये चर्चेचा विषय झाला. शिरपूर पॅटर्नच नंतर जलयुक्त शिवार झालं आणि महाराष्ट्रामध्ये हजारो गावांमध्ये त्याचे जे काही फायदे आहेत ते पाहायला मिळाले. पण फक्त पाणी अडवून प्रश्न सुटत नाही, नंतर त्या पाण्याचा कसा वापर केला जातो हेही फार महत्त्वाचं असतं. तर तुम्ही आता एकतर आधी पाणी अडवलं आणि आता त्या पाण्याचा चांगला वापर होऊन शेतीचे पिकांचे पॅटर्न बदलण्यापासून ते अनेक गोष्टी त्या बाबतीत केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याही बद्दल तुमच्याशी आज बोलायला आम्हाला आवडेल. त्याबरोबरच NMIMS सारखी म्हणजे IIMच्या तोडीची एक संस्था आज तुम्ही बघताय. एकीकडे शेती, दुसरीकडे शिक्षण आणि त्याच्याबरोबर तिसरीकडे आरोग्य आणि ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर तुम्ही काम करताय. मुळामध्ये जलयुक्त शिवार राज्य झालं, जो पूर्वी शिरपूर पॅटर्न होता, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याहीपेक्षा मुळामध्ये आता जो पीक पॅटर्न तुम्ही जो बदललाय तो नेमका काय आहे, हे याच्यापासूनच गप्पांची सुरुवात करायला आम्हाला आवडेल. काय झालं की 1985 मध्ये मी म्युन्सिपाल्टीचा प्रेसिडेंट झालो आणि त्यानंतर 90ला MLA झालो. तर त्यावेळी काही 28-30 किलोमीटर चे हायवे सोडून रोड होते आणि त्यावेळी आदिवासी एरिया होता पूर्ण. आणि पूर्ण तालुक्यामध्ये आदिवासी एरियानं जेव्हा मी पाहायला निघालो तेव्हा मला स्वतःला वाटलं की काय परिस्थिती, इतकी नाजूक परिस्थितीमध्ये मी म्युन्सिपाल्टीच्या आमदारकी मला मिळाली. त्या दरम्यान मी पाहिलं की पाणी नसल्यामुळे त्या जमिनी कोरडवाहू राहायची. नंतर आपण पाहतो आहे की पाऊस केव्हा पडेल आणि केव्हा जाईल काय भरोसा नाही. पूर्वी 7 दिवस पाऊस राहायचा, मग तो खेतीवाला आपला पेरणी करायचा, मग नंतर त्याला वेगवेगळे पीक घ्यायचा. अलीकडे काय व्हायला लागलं की पाणी पडलं का 15 दिवस पाणी येत नाही आणि आला तर 7 दिवसामध्ये 50% 20% पाणी पडून जायचं, मग परत दुसरा याच्यामध्ये 30-40% पडून बंद होऊन जायचं. तर ते पीक यायचे नाही आणि लोक फार परेशान होते. आणि त्यावेळी मला खानापूरकर म्हणून एक शख्स जिल्हा परिषदमध्ये होते, ते भेटले. तर मी त्यांना सांगितलं आपण काहीतरी याच्यामध्ये, मला त्यांनी जागाही दाखवली. जागा पाहून मला फार विश्वास बसला, काहीतरी आपण पाणीसाठी काम करू शकू. आणि त्यांना मी ते आणलं आणि आम्ही वेगवेगळे धरण बनवायची सुरुवात केली. त्यानंतर आज आम्ही 450 धरण मी बनवले आणि करीबन 1 लाख एकर जमीन नॉन इरिगेटेड करून टाकली आणि त्याच्याने आता बदल घडत आहे. आता माझा तर काही गोष्टीवर विश्वास नाही आहे, पण आता गव्हर्नमेंट जसे काम करते, आपण एक धरण बनवतो आणि ते धरण बनवल्यानंतर जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते धरण भरलं का लोकांना पाणी जातं. 15-15 दिवसाने त्यांना पीकला पाणी मिळतो. फक्त ते पीकला पाणी मिळतो. पण उद्या दुष्काळ आला तर जमीनचे आत पाणी जात नाही, जमीनचं पाणी आपण काढून घेतो आणि असंच प्रकारे सगळीकडे चाललं आहे. तर माझा तर बेसिक अनुभव असा आहे की जे तालुक्यामध्ये पाणी पडतं आहे ते कमीत कमी आपलं याच्यामध्ये जमिनीमध्ये जायला पाहिजे. आज आपल्याला पटणार नाही, मी 700 फूटच्या ॲव्हरेज पाणी मी कमीत कमी 200 फूटवर घेऊन आलो आणि कमीत कमी 20 फुटावर घेऊन आलो. ज्यावेळी 1967 मध्ये त्या लोकांनी बोर केलं होतं त्यावेळी 65 फूटवर जे पाणी होतं तिथेही आम्ही आता 40